डीजे नाही, गोंगाट नाही, फक्त भक्तीचा गजर आणि परंपरेची शान। अशीच अनोखी ओळख मिळाली छत्रपती संभाजीनगरच्या गणेश विसर्जनाला। छत्रपती संभाजीनगरची यंदाची गणेश विसर्जन मिरवणूक ऐतिहासिक ठरली। का तर तब्बल 15 तास चाललेल्या या भव्य सोहळ्यात लाखो भाविकांनी गणरायाला निरोप दिलेला आहे। पण यावेळेची खरी खासियत म्हणजे डीजे मुक्त मिरवणूक। 15 वर्षांनंतर प्रथमच शहराने डीजे विना गणेश विसर्जन साजरं करून संपूर्ण राज्यात आदर्श ठेवला। चला तर जाणून घेऊयात काय आहे संपूर्ण बातमी। शहरभरात तब्बल 1,43,000हून अधिक गणेश मूर्तीचं विसर्जन करण्यात आलं। यात 1,10,000हून अधिक लहान मूर्ती तर 33,000हून अधिक मोठ्या मूर्तीचा समावेश होता। महापालिकेने 48 संकलन केंद्र उभारून 29,000हून अधिक मूर्ती संकलित केल्या। निर्माल्य संकलनासाठी 2,000 कर्मचारी दिवस रात्र राबले। मिरवणुकीची सुरुवात राजा बाजार येथील ग्रामदैवत श्री संस्थान गणपतीच्या आरतीनंतर झाली। मान्यवरांनी रथाची झू ओढून एकजुटीचा संदेश दिला आणि सकाळी 11:42 विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला। शहरातील शहागंज ते जिल्हा परिषद मैदान, पैठण गेट ते गुलमंडी, जुना बाजार ते सिटी चौक अशा प्रमुख मार्गावर भक्तांचा प्रचंड उत्साह पाहायला मिळाला। मुकुंदवाडी, विक्कलठाणा, सातारा, देवळाई आणि सिडको हळको परिसरातही भाविकांनी मोठ्या प्रमाणावर मिरवणुकीत सहभाग घेतला। डीजे बंद असल्याने कोणतीही कमतरता जाणवली नाही। उलट ढोल, ताशा, लेझिम, नगारे, डमरू आणि बँड पथकांनी मिरवणुकीला अनोखी रंगत आणली। तब्बल 62 ढोल लेझिम पथक या मिरवणुकीत सहभागी झाले। काही पथकांमध्ये 500 वादक होते तर काहींमध्ये 400 वादकांनी एकाच तालावर ठेका धरून शहर दाणून सोडलं। कोलकात्याहून आलेल्या कलाकारांनी पारंपरिक ढाक वाद्य सादर करून लक्ष वेधलं। उज्जैनहून आलेल्या भस्मरम्य मंडळाने महाकालच्या आरती दरम्यान डमरू वादन करत भक्तांना मंत्रमुग्ध केलं। इंदूर, जळगाव, वैजापूर या ठिकाणच्या बँड पथकांनीही आपली छाप सोडली। अधूनमधून कोसळणाऱ्या पावसाने वातावरण आणखी मंगलमय केलं। दुपारी जोरदार सरी आल्या पण भक्तांनी त्यालाच गणरायाचा जलाभिषेक मानून उत्साह दुप्पट केला। पोलीस प्रशासनाने या मिरवणुकीसाठी विशेष तयारी केली होती। एक मंडळ एक पोलीस ही संकल्पना राबवून प्रत्येक मंडळावर नियंत्रण ठेवण्यात आलं। शहरभरात 3,000हून अधिक पोलीस, होमगार्ड आणि सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले होते। संवेदनशील ठिकाणी विशेष पथक ठेवण्यात आली होती। डीजे लावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आणि दंडही ठोठावला। गर्दी असूनही वातावरण शांततापूर्ण राहिलं। तरीही काही ठिकाणी चोरीच्या घटना, मोबाईल आणि दागिने लंपास होण्याचे प्रकार घडले। उत्तम हॉटेल जवळ मिरवणुकी दरम्यान स्टेज कोसळून 2 जण जखमी झाले पण मोठा अनर्थ टळला। काही भागात मात्र तलावाची सोय नसल्याने नागरिकांना शेततळ्यात विसर्जन करावं लागलं। बायपास भागात तर मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचंही दिसून आलं। तरीही भाविकांचा उत्साह आणि भक्तिभाव कमी झाला नाही। छत्रपती संभाजीनगरची ही विसर्जन मिरवणूक केवळ उत्सवापुरती मर्यादित राहिली नाही तर डीजे मुक्त शिस्तबद्ध उत्सवाचं आदर्श सुद्धा ठरली। ढोल ताशांच्या गजरात, भक्तिभावाच्या वातावरणात आणि पर्यावरणपूर्वक पद्धतीने झालेल्या या विसर्जन मिरवणुकीने राज्यभरात नवा संदेश दिलेला आहे। संभाजीनगरने दाखवून दिलं की परंपरा, शिस्त आणि भक्ती यांचा संगम घडला तर उत्सव अधिक सुंदर आणि अविस्मरणीय होऊ शकतो।